मला असं वाटतं ही तुझी रोखठोक मतं आहेत जी तरुणांना आजच्या आवडतात. मला असं वाटतं तुझं जे मॅनेजमेंट आहे, मग ते पक्ष सांभाळण्याचं मॅनेजमेंट असतो, पक्षामध्ये जी कामं करणारी लोकं आहेत त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून देण्याचं मॅनेजमेंट असो, मोठमोठ्या सभा ऑर्गनाईज करण्याचं मॅनेजमेंट असो किंवा एक मोठं आव्हान असो, की आता वंचित बहुजन पक्षाला पुढे कसं घेऊन जायचं. कारण बरेच पक्ष आहेत, ऑप्शन्सही अनेक आहेत आणि ह्याच्यामध्ये वेगळं स्टँड अलोन राहून अधिकाधिक जो तुझं असं म्हटलं, की तुझं जे मोटिव्ह आहे, की मी उभं राहून किंवा मी आमदार खासदार होण्यापेक्षा पक्षातली लोकं किंवा समाजातली लोकं कशी अपलिफ्ट होतील किंवा त्यातली माणसं किती पुढे आणि मेनस्ट्रीम राजकारणाकडे येतील. तर ह्या सगळ्या जो तुझा हा प्रयत्न आहे त्याच्यासाठी तुला अनेक शुभेच्छा खरं थँक तर. यू सो मच. आणि पण हे जे तुझे प्रयत्न किंवा ही जी तळमळ असते ती कायम माध्यमकर्मी म्हणून आम्ही कायम पाहत असतो. आणि म्हणूनच आम्ही आजच्या या दिनाचं औचित्य साधून आम्हाला असं वाटलं, की केवळ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू म्हणून नाही, तर एक जी धगधग आहे काहीतरी बदल घडवून आणण्यासाठीची, ती आम्हाला कायम दिसते. आणि मला असं वाटलं, की जय महाराष्ट्राच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत देखील ती गेली पाहिजे. ती जातीये, लोकं तुला बरेच फॉलो करत असतात. तू सोशल मीडिया मस्त हँडल करतोस असं मी स्वतःही पाहिलेलं आहे आणि अनेकांकडून अगेन ऐकलंही ते पण आहे. क्रेडिट वंचितच्या टीमचं आणि वॉर रूमचे. मी बऱ्याच दिवस वॉर रूम सोडून ग्राउंडवरतीच फिरतोय. सो ती टीम पण चांगलं काम करते. अगदी शेवटी जाताना एक प्रश्न आवर्जून हां. विचारावासा वाटतो, कारण बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर ज्यांना आम्ही म्हणतो, तुझे बाबा, तर ते थोडेसे स्ट्रिक्ट वाटतात आम्हाला जेव्हा ते पत्रकार परिषदेत किंवा अगदी ठामपणे मतं मांडत असतात. तर घरी ते कसे असतात हा एक प्रश्न. आणि अर्थात तुझ्या आईबद्दल देखील, कारण त्या देखील सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड त्यांचं काम आहे, अग्रेसिव्ह आहेत त्या, त्यांची स्वतःची मतं आहेत आणि त्यांचा देखील एक फॅन फॉलोअर एक हो. आहे, मोठ्या प्रमाणात आहे तो. आणि त्यांच्यासाठी त्या सतत काम करताना आम्हाला अनेक वर्ष गेली आम्ही पाहतोय. हे असं असताना मला असं वाटतं, की हू इज द मोर डिरेक्टर ॲट होम, यू ऑर युअर मदर? आय वुड से मदर. कारण शी डिरेक्ट्स एव्हरीथिंग. हां, आणि इट इज ऑल्सो बिकॉज की मी आणि बाबा जास्त घरी नसतो, पण आता ट्रॅव्हलिंगमध्येच असतो. सो घराचा अख्खा ताबा आणि डिरेक्शन्स हे डिरेक्टरकडेच असतात. पण आय वुड जस्ट लाईक टू से की बाबा जितके पत्रकार परिषदेमध्ये किंवा ऑन स्क्रीन स्ट्रिक्ट दिसतात, तितकेच रिअल लाईफमध्ये पण आहेत. आणि हे माझ्याहून खूप चांगल्या पद्धतीने वंचितचे कार्यकर्ते तुम्हाला सांगतील. आणि दुसऱ्या तुला बाजू असा ओरडा वगैरे पडतो त्यांचा? हो, कोणाला नाही पडत. आणि दुसरी गोष्ट आहे की आईचं एक सोशल बॅकग्राऊंड हे MSW आणि सोशल पॉलिसी वर्कमधले असल्यामुळे पॉलिटिक्सशी तिचा संबंध नेहमी राहिलेला होता. आणि सोशल वर्क आणि पॉलिटिक्स किंवा एक खूप चांगलं तिची जी विजन आहे की सोशल वर्क हा पॉलिटिक्समधनं पण कसा करता येईल किंवा ज्या गोष्टी NGO करत आल्यात त्याच उपक्रम पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कसं करता येईल किंवा एक प्रोफेसर म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांचं केडर्स, ट्रेनिंग्स, जेंडर इश्यूज कसे हाताळायचे, चाइल्ड इश्यूज कसे हाताळायचे, ह्याच्याकडे पण आईचं बऱ्यापैकी एक लक्ष आणि ओरिएंटेशन राहतं. सो असे ते दोन वेगवेगळे फ्रेम्स झालेले आहेत. सो आणि या सगळ्यामध्ये तुझं दांडगं वाचन, मला असं वाटतं हा एक नक्कीच प्लस पॉईंट आहे.